पहिला मान त्यांनी दिलाय तुम्हाला. आणि मी ना तुम्हाला त्यांच्याशी प्रेमाने वागताना कधी पाहिलंच नाहीये. स्वानंदी प्लीज लेक्चर नको आता. आम्हाला आमचे पैसे मिळालेत ना, त्याचा आनंद घेऊ दे जरा आम्हाला. आई एक मिनिट, आता तुम्ही काय म्हणालात? आमचे पैसे? तुमचे पैसे? एक मिनिट, तुम्हाला खात्री आहे का की हे तुमचेच पैसे? अर्थात आम्ही तुझ्या सगळ्या अटी पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे आता हे पैसे आमचे आहेत. नाही, हे पैसे फक्त तुमचे नाही, घरातल्या सगळ्यांचे. घरच्यांचे कसे? म्हणजे घरच्यांच्या हक्काची वस्तू विकून ते पैसे घेतले. स्वानंदी आता काय विकलंयस तू? बघितलंस ना ललिता, घरची वस्तू विकल्याने आपल्याला एका शब्दाने विचारलं नाही. आणि नाक वर करून सांगते घरातल्या सगळ्या लोकांच्या हक्काची वस्तू विकली म्हणून. कुणी अधिकार दिला तुला? का त्या वच्ची मावशींना घरात आणण्यासाठी म्हणून विकलीस ती वस्तू? आई बाबा एक मिनिट, बोलण्याआधी थोडा तरी विचार करा. नाही म्हणजे विकण्यासारखी एखादी तरी वस्तू घरात शिल्लक ठेवली आहेत का तुम्ही? नाही म्हणजे घरातल्या सगळ्यांच्या मालकीची वस्तू कुणालाही न विचारता, कुणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी विकणं चुकीचंच आहे. पण वस्तू मी विकलीच नाही, ती तुम्ही विकली. आम्ही? घरात एक तरी वस्तू आहे का जी विकून एवढे पैसे येतील? तरी माझ्यावर आरोप केलेत ना? नाही म्हणजे आता ती वस्तू नाहीये, पण होती एक 11 लाखांची, आणि दुसरी अशी जिचं मोलच नाही होऊ शकत. 11 लाखाला गाडी विकली, आणि त्याबरोबर आमचा विश्वास. पण मला हे का करायला लागलं ना, हे तुला कधीच नाही कळणार. आणि थँक्यू पैसे दिल्याबद्दल. थँक्यू कशाला? घरातल्या सगळ्यांचेच पैसे आहेत ते, आणि त्यातनं घरातल्या गरजा पुरवल्या जातील ह्याची मी काळजी घे. आणि ना जेव्हा जेव्हा मला पैसे लागतील ना, तेव्हा तुम्हीच ते मला काढून द्या. बघा, बघते ना माझ्याकडनं कोण पैसा कसा काढून नेत ते. आणि आता तुला सगळं कळलेलंच आहे, त्यामुळे निदान आपल्या दोघींमध्ये तरी आड पडदा राहिलेला नाही. त्यामुळे तुला काही कळेल यासाठी मला घाबरण्याची काही गरजच उरलेली नाहीये. सत्य आहे. आई प्लीज, हे सत्य तुमच्या तोंडात शोभत नाही. बस. खूप बोलतेस, खूपच बोलतेस स्वानंदी. एक लक्षात ठेव, आता ही लढाई आपल्या दोघींपुरती तरी उघड उघड सुरू झाली. बघूया आता कुणाच्या तलवारीला सगळ्यात जास्त धार आहे. आणि आई मलाही तुम्हाला दाखवून द्यायचं की सत्याने वागणाऱ्या माणसाच्या मागे देव उभा असतो, आणि ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्याच्या समोर कोणीही टिकत नाही. कोणी.
कसे सर तिला सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सर तिले न गुलाबाची ही फुले गुलाबाची हेमंता कुठं रे गुलाबाची हेमंता नमस्कार. अरे दादा सॉरी काय 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 विषय होता? मला जरा तुझी मदत हवी होती. हा? तू योग्य सल्ला देशील असं वाटतंय मला. असं वाटतच आहे म्हणजे खात्री नाहीये. फालतू टाइमपास करू नकोस रे. बस इथं बस. काय बस तू सांग रे काय करायचं ते वाटतंय ते करीन मी तुझ्यासाठी मदत करणार मी तुला. मला ना हा कुणाला तरी गिफ्ट द्यायचंय. सरप्राईज गिफ्ट सुचव. सरप्राईज गिफ्ट गिफ्ट द्यायचंय. सरप्राईज गिफ्ट शर्ट दे कुर्ता दे नाही तर माझ्याकडे टी शर्ट दे नाही तर असा नाही नाही. नाही त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं सुचव ना. म्हणजे ते गिफ्ट पाहिल्या पाहिल्या असा चेहरा चमकला पाहिजे. चेहरा चमकला चमकला पाहिजे. असं घसघशीत वाटलं पाहिजे. चेहरा चमकला पाहिजे ना. हा. शेविंग किट दे ना. हेमंता हा. गिफ्ट वापरून नाही चमकवायचा चेहरा. हा गिफ्ट बघितल्या बघितल्या चमकला पाहिजे. असं बघितलं बघ मस्त काहीतरी सुचव. टाय दे टाय. ऐक गिफ्ट द्यायचंय ना ती महिला आहे. महिला आहे महिला आहे. हा? सुचव ना. हो एकदम तू सांगितल्यावर कसं सुचणार. थांब जरा. हा बांगड्या दे बांगड्या काचेच्या बांगड्या दे म्हणजे फुटल्या नाही तरी अशा शोभादर्शकात घालून असं मस्त डिझाईन्स बघता येतील. हेमंता एका दगडात दोन हेमंता छोट्या मुली नाही आहेत त्या. 30 वर्ष माझ्या बरोबर काम केलेली अधिकारी आहे. माझी सहकारी आहे ऑफिसमध्ये. तिला गिफ्ट द्यायचंय. अधिकारी आहे. 30 वर्ष एकत्र काम केलं. सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. मोठे असणार म्हणजे. अधिकारी आहे. मोठे अधिकारी असणार ना. हा. असं मोठ्या टिकल्यांचं पाकिट दे. हे म्हणता त्या माझ्या समोर रोज मी दिलेल्या टिकल्या लावून येणार आहेत का ऑफिसमध्ये. अरे असं काय करतो. समज तुझ्या वहिनीला गिफ्ट द्यायचंय. काय देशील. वहिनीला गिफ्ट द्यायचंय. मंगळसूत्र दे ना. ते दिलंय 30 वर्षापूर्वी. ते दिलंय. आता सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे अंजलीला. तर काय देऊ. अंजली म्हणजे वहिनीला. हा. तू आता म्हटलं तुझ्या ऑफिस मध्ये काम. अरे वहिनी तुझ्या ऑफिस मध्ये काम कधीपासून करायला लागली. शाळा सोडली तिने. मी विसरतो याचा गैरफायदा घेता तुम्ही फार. मला का सांगत नाही तुम्ही ह्या गोष्टी. तू होपलेस आहेस. थँक्यू. नाही थांब सांग लवकर मग. मला गंमत केली तुझी रे. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. सुचव पटकन. त्याच्याकरता वहिनीला सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. सुचव. जास्त काही करायचं नाही. बायकांची काही जास्त अपेक्षा नसते रे. त्यांच्या स्वयंपाकाचं त्यांच्या हसण्याचं त्यांच्या रुसण्याचं लाजण्याचं कौतुक करायचं म्हणजे 10 रुपयाचा गजरा सुद्धा हिऱ्याच्या हारांसारखा वाटतो त्यांना. हे ना? तुझं लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी मी सांगितलं होतं तुला हे. एवढी वर्ष लक्षात ठेवल्याबद्दल अभिनंदन. खरं तरी पण हे म्हणता काय? आपण यांना महिन्याचा पगार देतो, घर देतो, कुटुंब देतो. हो. पण त्याही पेक्षा छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक केलं ना बायकांचं की त्यांना खूप आवडतं. मग म्हणजे आता बघ ना की अंजली अशी शाळेतून दमून आलेली आहे आणि मी तिला म्हटलं बस दमली असेल मी तुझ्यासाठी चहा करतो. हा तर ते खरं सरप्राईज गिफ्ट आहे. करेक्ट. Yes. मी असंच गिफ्ट देतो अर्चनाला. अनिता आणि अनितालाच म्हणायचं होतं मला. लगेच काय तिला हाक मारतो अनितालाच. लोक म्हणतात की बाकीचे पैसे दिल्याशिवाय आईला डिस्चार्ज मिळणार नाही. किती पैसे हवेत. 3 लाख. मी विसरलेच. आपल्याकडे आहेत की पैसे. आय मीन तुमच्याकडे. नेले बा हे घ्या 3 लाख. तुमच्याकडे एवढे पैसे आले कसे पण. ललिता तुम्हाला विचारते बाबा आईकडे कसे आलेत पैसे.